सनई चौघडेचा आजचा एपिसोड एवढा भन्नाट आणि मजेशीर असणार आहे की जय चक्क शरू आणि मॅकची पच्ची करणार आहे. जय शरूला एवढा गुंडाळात टाकणार आहे की तिला काय करावं सुचणार नाही. चला जाणून घेऊया पूर्ण एपिसोड. इकडे जय शरूला आपल्या केबिनमध्ये बोलवतो आणि सांगतो मला त्या मुलीला भेटायचं आहे. त्यावर शरू म्हणते एवढ्यात कशाला, आधी तिच्याशी बोल मग बघू भेटायचं. शरू आधीच मोबाईल मॅककडे देऊन आलेली असते. तिला जय म्हणतो काय बोलू सांग. त्यावर शरू त्याला म्हणते तिची हॉबी विचार, तिचं नाव विचार. शरू जयची मजा घेते आणि म्हणते असं का, बरं थांब हेच करतो. जय तिला मॅसेज करतो तर तिकडून मॅक रिप्लाय देत सांगतो माझं नाव निशा आहे. हे ऐकून शरू हळूच बोलते चांगलं आहे चांगलं आहे, छान नाव सुचलं आहे. त्यावर जय म्हणतो काही बोलली का. त्यावर शरू लगेच म्हणते नाही नाही छान नाव आहे म्हटलं. शरू आणि मॅकला अजिबात कल्पना नसते की जय त्यांचं सत्य कळालं आहे. जयला मेसेज करणारी दुसरी तिसरी कोणी नसून शरूच आहे हे जयला आधीपासूनच माहीत असतं. मॅक आणि शरू आपलं नाटक सुरूच ठेवतात पण जय मात्र त्यांची चांगलीच फिरकी घेतो आणि तिला भेटायला बोलवतो. शरू जयला म्हणते अरे नको नको, तू खूप कामाचा माणूस आहेस, खूप कामं आहेत ऑफिसमध्ये, नंतर भेटू आपण. पण जयला आज शरू आणि मॅकचं सत्य बाहेर आणायचंच असतं. जयला जाणून घ्यायचं असतं की नक्की शरू हे सगळं का करते. जय मेसेज करतो आणि लोकेशन पाठवतो. त्यानंतर शरूला म्हणतो तू पण माझ्याबरोबर चल. शरू आणि जय ठरलेल्या जागी पोचतात पण मॅकला मात्र काय करावं हेच सुचत नाही. शरू जयच्या बाजूला जाते आणि मॅकला मेसेज करते तू सांभाळ. जय तिला धमकी देत असतो की जर तू भेटायला नाही आलीस तर पोलीस कंप्लेंट करणार, हा कॉल प्रँक होता हे सगळं सांगणार. त्यामुळे मॅकला साडी घालून यावंच लागणार आहे. पण जेव्हा जय शरू आणि मॅकचं समोरासमोर येणार तेव्हा नेमकं काय होणार. शरू आणि मॅकचं सत्य जय सगळ्यांसमोर आणणार का की शरू हे सगळं का करते याचा खुलासा होणार. हे बघणं खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. त्यासाठी बघत रहा सनई चौघडे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.